नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने युवा नेते सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वात घनसोलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा झंझावात पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेतून सौरभ शिंदे, प्रशांत पाटील, दीपाली सकपाळ, वैशाली मस्कर हे 4 एकनाथ शिंदे यांचे शिलेदार रिंगणात उतरले आहेत। दुपारच्या रखरखत्या उन्हात देखील या 4ही शिलेदारांच्या प्रचारासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या या प्रचाराच्या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून औक्षण करून स्वागत करत विजयासाठी त्यांना आशीर्वाद दिलेत। आम्ही कोणतीही लढाई ही आवाहन म्हणून घेतो, तसेच विकासाचं मॉडेल घेऊनच आम्ही मैदानात उतरलो असल्याचं यावेळी सौरभ शिंदे यांनी सांगितलंय। आज आपण बघितलं असेल की आमच्या कार्यकर्त्यांचा जो जोश होता आणि लोकांमध्ये जो उत्साह होता, तर त्यामधून आपल्याला एकच खात्री पटते की घनसोलीच्या कॉलनीमध्ये या ठिकाणी यावेळेस संपूर्ण 4ही जागा या ठिकाणी भगवा फडकणारच आहे। आणि आम्ही विकासाच्या मॉडेलवरती आम्ही या ठिकाणी भर देऊन आहोत। अनेक या ठिकाणी म्हणजे आपले शिक्षणाचा प्रश्न असून ते किंवा आरोग्याचा, कारण की आम्हाला आज कुठेतरी जर आपल्या हॉस्पिटलसाठी जर कुठली एमर्जन्सी आली तर आम्हाला कुठेतरी एकतर वाशीला जायला लागतं किंवा ऐरोलीमध्ये, आणि तिकडे देखील त्या ठिकाणी बेड्स त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही। म्हणून कुठेतरी आमची त्या ठिकाणी आमचे सहकारी सुरेश सकपाळ साहेब असतील, मस्कर साहेब असतील, प्रशांत पाटील साहेब असतील यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी जो आमचा एक सोशलसाठी जो प्लॉट होता तर तो प्लॉट अलॉट करून घेतला आहे। आणि आमचा हाच प्रयत्न राहील की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे आपलं हॉस्पिटल आहे ते लवकरात लवकर व्हावं। आम्ही सगळेजण एक सामान्य कुटुंबातून येतो आणि सर्वजण या ठिकाणी जी पण लढाई असते ती ॲज अ चॅलेंजच घेतो, कारण की कुठल्याही उमेदवाराला कमी लेखून चालत नाही। आज आम्ही देखील सगळे 4ही उमेदवार एका विचाराने आणि एका ताकदीने या ठिकाणी मैदानात उतरले आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की लोकांना या ठिकाणी जो विकासाचा मॉडेल असेल त्यामध्ये पुनर्विकास असेल, पुनर्विकासामध्ये क्लस्टर रिडेव्हलपमेंट असेल आणि इतरही जर आपल्या मुलांचा शिक्षणाचा जे प्रश्न आहे, आपल्याला या ठिकाणी CBSE स्कूल कशी उपलब्ध करून त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या 4ही जणांच्या माध्यमातून करणार आहोत।